सैराट चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचलेल्या रिंकू राजगुरू म्हणजेच आर्चीनं शाळा सोडल्याची माहिती आता मिळतेय। सैराटमधील आर्चीच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रिंकूकडे सध्या प्रचंड काम आहे। सुनील दिवाण आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। सुनील, का नेमकी शाळा सोडलीये रिंकू राजगुरूनं? आपण सगळं जाणतो की सैराट चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतर रिंकूला इतकी प्रसिद्धी मिळाली की यानंतर तिला बाहेर फिरणं सुद्धा मुश्किल बनलं होतं। प्रत्येक ठिकाणी तिला बाउन्सर घेऊन जावं लागत होतं आणि अकलूजला ज्यावेळी ती पहिल्यांदा आली त्यावेळी सुद्धा हजारो लोकांनी तिचं ज्या पद्धतीने स्वागत केलं त्या पद्धतीने ती एकटी शाळेत जाणंच अशक्य होतं। जी परिस्थिती अकलूजमध्ये तीच सर्व ठिकाणी महाराष्ट्रात दिसत असल्यामुळं नाईलाजाने त्या प्रसिद्धीचा एक नुकसान तिला फटका बसला म्हणा, त्यामुळे तिला शाळा सोडावी लागलेली आहे। आणि आता 10वीच्या परीक्षेत आहे। गेल्या वर्षी तिला 84% मार्क मिळाले होते 9वीला। आता तिने 10वीच्या परीक्षेमध्ये 17 नंबर म्हणजे बाहेरून परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या पद्धतीनं तिच्या वडिलांनी 17 नंबरचा फॉर्म तिचा भरल्यामुळे आता ती बाहेरून परीक्षा, घरी अभ्यास करून बाहेरनं परीक्षा देऊ शकणार आहे। मात्र या प्रसिद्धीमुळे ती कुठेच शाळेत जाऊन उघडपणे शिक्षण घेऊ शकत नसल्याने ती आता बाहेरून शाळेच्या बाहेर राहूनच तिला अभ्यास करावा लागणार आहे। रेश्मा, नक्कीच। सुनील, या सगळ्या संदर्भात रिंकूची प्रतिक्रिया कळू शकलेली आहे का? कारण तिने आपल्या माझा कट्ट्यावरती बोलताना म्हटलं होतं की तिला डॉक्टर व्हायचं आहे। अशा वेळेस या प्रसिद्धीमुळे तिला शाळा सोडावी लागते आणि आता बाहेरून 10वीची परीक्षा द्यावी लागते। आता परिस्थिती अशी बनलेली आहे की ती कुठं बाहेर येणं सुद्धा अशक्य झालेलं आहे। ती जिथं जाईल तिथं हजारो लोक जमा होतात, त्यामुळे ती अशा पद्धतीची प्रतिक्रिया द्यायला सुद्धा अवेलेबल नाही। तिच्या घरच्यांना सुद्धा तिला सांभाळून ठेवणं मुश्किल बनत चाललेलं आहे दिवसेंदिवस। ती कुठं आहे याची माहिती सुद्धा दिली जात नाही वेळोवेळी आणि त्यामुळेच तिला सांगता येत नाही। पहिल्यांदा ज्यावेळी अकलूजला आली ती त्यावेळी माझ्याशी बोलताना तिने सांगितलं होतं की मला आता शिकायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचंय। पण या प्रसिद्धीमुळे तिची शाळा मात्र सुटली नक्की। सुनील, रिंकूच्या शाळेकडून काही माहिती मिळू शकली आहे का? रिंकूला जो लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते मिळालेलं आहे, शाळेकडून देण्यात आलंय आता? हो, शाळेने इतके दिवस ही माहिती गोपनीय ठेवली होती। 30 जूनला तिचं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडलेला दाखला काढून नेण्यात आलेला आहे आणि 30 जून पासून ती शाळेत तिचं नाव नाहीये। फक्त याची माहिती बाहेर कुठं दिली नसल्यामुळं त्यानंतर सुद्धा अनेक अफवा उठवत होत्या। ती मर्सिडीज घेऊन शाळेत आली वगैरे वगैरे, पण ती त्यानंतर शाळेत एकदाही आलेली नाहीये। 30 जूनला तिचा दाखला काढल्यानंतर तिचा अकलूजच्या शाळेचा पूर्ण संबंध संपलेला आहे। बरं। सुनील, रिंकूच्या पालकांकडून काही माहिती मिळू शकलेली आहे? यापुढे रिंकूचं शिक्षण व्यवस्थित व्हावं, जरी ती बाहेरून परीक्षा देत असली तरीही त्यासाठी त्यांनी काही तजवीज केलेली आहे? आतापर्यंत त्यांच्या वडिलांशी किंवा घरच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण तेही संपर्कात आलेले नाहीयेत। पण त्यांनी सध्या रिंकू असतानाच हुशार असल्यामुळे तिने घरीच अभ्यास सुरू केल्याची माहिती इतरांकडून, तिच्या मैत्रिणीकडून समजते। सुनील, रिंकूकडे सध्या बरीच कामं आहेत, बऱ्याच ऑफर्स येतात, अशा वेळी ती घरी किती वेळ असते? सध्या तरी तिला घरी ऑफर जरी असल्या तरी अजून तिने कुठलाही नवीन चित्रपट स्वीकारल्याची माहिती नसल्याने सध्या तिने तिच्या 10वीच्या अभ्यासावरच लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि घरच्या घरी ती अभ्यास सध्या जोरात करते असं सांगण्यात येतंय। म्हणजे सुनील, रिंकू बऱ्यापैकी तिच्या घरीच असते आणि तिथेच ती अभ्यास करते की इतर कुठेही ती जाते येते? नाही, तिचे जे कार्यक्रम असतात त्यावेळी तिला जावंच लागतं। वेगवेगळ्या वाहिन्यांवर जे कार्यक्रम होतात किंवा इतर जे जाहीर कार्यक्रम असतात तिला ते हजेरी लावताना दिसते। पण जास्त वेळ ती घरीच असते आणि घरी कुठं ठेवलं हे घरच्यांकडनं सांगण्यात येत नाही, कारण त्यामुळे इतका त्रास लोकांचा, तिच्या चाहत्यांचा, त्यांना, घरच्यांना आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना सहन करावा लागतो। त्यामुळे तिचे आता कुठं आहे हे ते घरचे सांगण्यात कधीच तयार नसतात। निश्चित। सुनील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हिनं शाळा सोडलेली आहे। अतिशय महत्वाचं वर्ष आहे तिचं 10वीचं आणि अशा वेळेस तिला जी प्रचंड प्रसिद्धी मिळालेली आहे, सध्या जी कामं तिच्याकडे चालून येत आहेत त्यानुसार तिला शाळेत जाणं अवघड झालेलं होतं। रिंकू राजगुरू ही मूळची अकलूजची राहणारी आहे, तिथेच तिचं घर आहे, तिचे आई वडील राहतात। सध्या रिंकू राजगुरू 10वीच्या इयत्तेत शिकत होती। मला पण तो आवडतो।
मात्र सध्या जी तिला प्रसिद्धी मिळालेली आहे अफाट, त्यामुळे तिला शाळेत जाणं देखील मुश्किल झालेलं आहे. आपल्या प्रतिनिधींनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार 30 जूनलाच तिचं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला तिला मिळालेला होता आणि इथून पुढचं जे तिचं शिक्षण आहे ती घरूनच करणार असल्याचं कळतंय. अकलूजच्या जिजामाता कन्या शाळेत रिंकूने शिक्षण घेतलेलं आहे. सध्या ती 10वीत आहे. सैराटसाठी स्पेशल ज्युरी अवॉर्ड देखील रिंकूला मिळालेला आहे.